तर डोंबिवलीत पुन्हा भाजप शिवसेना आमनेसामने आलीत। पैसे वाटपाच्या आरोपावरून दोघांमध्ये राडा झालाय। विभाग क्रमांक 29 मधील प्रचारादरम्यान हा सगळा प्रकार घडलाय। तर कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। या हल्ल्यात 4 जण जखमी झालेले आहेत। त्यामुळे परिसरात आता तणावाचं वातावरण पसरलंय। पोलिसांना कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाईल। उद्या डीसीपी साहेबांशी बैठक घेतो आणि त्याच्यावर निर्णय घेऊन कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे। हा प्रकार घडतो याच परिसरामध्ये ज्या लोकांनी पैसे वाटले असतील, आपले जे नितीन पाटलांनी त्यांना म्हणजे समोर पकडलेले आहेत, त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे। आमचं तेच म्हणणं आहे, जे आरोपी आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे। इथे जे दहशतीचं वातावरण आहे। मी पोलिसांना वारंवार फोन केले। पोलिस अर्धा तास, काल पण मी तशी तक्रार पोलिसांची दिली होती, अर्धा तासांनी पोचले, बरोबर। त्यानंतर मध्ये पुढे गायब झाले। आम्ही गेलो, शाखेवर एक मीटिंग होती, ती मीटिंग अटेंड करून आलो। नंतर आम्हाला समजलं की भगतवाडीमध्ये हे लोक पैसे वाटायला गेलेत। आता आम्ही थोड्याच वेळात या एम्स या ठिकाणी आलो आहोत। नाटेकर अंगनाथ नाटेकर जे आमचे उमेदवार आहेत ते एम्समध्ये ॲडमिट आहेत आणि दुसरा व्यक्ती सचिन हॉस्पिटलला ॲडमिट आहे। त्यांच्या सांगण्यानं असं कळालं की नितीन पाटील रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत, जे डोक्यावर वार केलेले आहेत समजलं। आता आतमध्ये जाऊन बघितलं तर ते बेशुद्ध अवस्थेत होते। तरी थोड्या वेळात मला कळेल काय झालं, ते कोणी मला कधी बसली ते शुद्धीवरती आलं ते कळेल आपल्याला। पण त्यांच्या इतर लोकांच्या सांगण्यानं नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।